सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मोटो ब्लॉगमध्ये। तर आजच्या दिवशी आपण ट्रॅव्हल करणार आहोत एकविरा देवी मंदिरात। तर लवकरच निघू बाहेर आणि सकाळचे वाजतायत 6 आणि आपण आपला बाईक आता कोल्ड स्टार्ट करायचं आहे। तर पटकन निघू, कारण की जास्त लेट केलं तर आपल्याला ट्रॅफिक भेटेल इथे डोंबिवलीत। तर पटपट निघू। आणि आपल्या इथे पूर्ण पॅकिंग झालं आहे, जास्त काही सामान घ्यायचं नाही आपल्याला। नॉर्मल बॅकपॅक घेतोय, 2 हेल्मेट आहे बस आणि स्कार्फ बीफ आहे सौम्यासाठी। तर ॲक्च्युली खूप दिवसानंतर आम्ही मराठी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि बेस्ट काय एकविरा देवीच्या मंदिराला व्हिजिट करण्यात। तर निघूया, चला। आता सध्या तर आम्ही कल्याण फाटावरून लेफ्ट टर्न मारला आहे टुवर्ड्स कलंबोली। जसं मी सांगितलं तुम्हाला, आज आपण जाणार आहोत एकविरा देवी मंदिराला, जे लोणावळ्याला स्थित आहे। एक आमचा प्लॅन असा होता की 5च्या टायमाला, म्हणजे 5-5:30 वाजता निघायचं सकाळी, पण काय रेडी होता होता ते तर 6 वाजून गेले। आणि आता 6च्या नंतर जर आपण बघायला गेलो ना, हायवेला नाहीतर नॉर्मल अशा रोडला भयानक ट्रॅफिक असते। ह्याला टर्न मारायचं वाटतं, हां ते सकाळी सकाळी म्हणजे आपल्याला शिवी द्यायचं नाही, पण हे लोक आहेत ना असे कामं करतात ना ट्रकवाले इथे, म्हणजे कुठून पण टर्न मारणार, काही करणार, ट्रॅफिक अडवणार। आता हे कसं आहे बघा, हे पूर्ण आहे ना वेअरहाऊस सारखं आहे इथे, म्हणजे आपलं MIDC सारखं आहे, वेअरहाऊस पण नाही बोलू शकत, MIDC सारखं आहे। आणि MIDC मध्ये ना इथे ट्रक्स खूप येतात। आता कसं आहे, आपल्याला आता पोचायला ऑलमोस्ट 2 तास लागणार आहे इथून डोंबिवलीवरनं। बहुतेक एकविरा देवी मंदिर मला असं वाटते की 100-110 किलोमीटर असतील। युजली आपल्याला ओल्ड हायवेनीच जावं लागेल, एक्सप्रेस हायवेला तुम्हाला पण माहिती आहे बाईक अलाउड नाही। तर मित्रांनो, आता आपण कलंबोली क्रॉस करत आहोत आणि हे जे रोड आहे हे आपण JNPTच्या मार्गाने जाणार आहे। माझा फेवरेट रोड आहे बेसिकली, खूप मजा येते गाडी पळवायला। पण एक आहे, बघून तुम्ही राईड करायचं आहे इथे, कारण की कसं आहे ट्रकची ट्रॅफिक खूप असते कधी कधी, रास्ते मोठे असतात। आता हे रोड नाही, पुढे असणार ते रोड हायवे, बेसिकली रास्ते मोठे असणार। ते काय इंटिमेट करतो कुठल्याही रायडरला, खास करून मोठी गाडी असेल ना तर इंटिमेट नक्की करतं। आणि त्यामुळे ना काय काय लोक आहे ना इररेस्पॉन्सिबली राईड करणार आणि प्रॉब्लेम होतो नंतर, माहिती आहे तुम्हाला काय होतं, म्हणून ते आपल्याला बोलायचं नाही। सकाळ सकाळचा वेळ आहे, मंदिरात चाललो आहे आपण सेफली चाललो आहे, मागे सौम्या पण आहे, तर आरामात चालूया। ओके, तर हे आपलं JNPTचं रोड आहे। JNPT आपल्याला पूर्ण एन्जॉय करायला भेटत नाही, पण आता आपण लोणावळ्याला चाललो आहे तर पूर्ण एन्जॉय करायला भेटेल। जर तुम्ही अलिबाग साईडला नाही तर ओल्ड गोवा हायवेला कनेक्ट करणार आहे तर मध्ये तुम्हाला डायव्हर्शन घ्यावं लागेल, म्हणजे कट घेऊन खाली जावं लागतं। नाहीतर तुम्हाला आता लोणावळा नाहीतर पुणे जाताना स्ट्रेट, एकदम स्ट्रेट जायचं। चला जाऊया। ओके, बघा किती मोठा रोड आहे, ऑलमोस्ट 1, 2, 3, 4 4 लेनचा रोड आहे। गाडी पळवायला मजा येते इथे, पण आता सध्या बघा 4 व्हीलर्स पण आहेत आणि पुढे ट्रकची ट्रॅफिक पण आहे। तुम्हाला वाईड अँगलमध्ये एवढं म्हणजे दिसणार नाही, एकदम छोटे छोटे दिसणार आहे आणि व्ह्यू पण जबरदस्त आहे। इथे लोक वॉकिंगसाठी पण येतात, कुठून येतात माहीत नाही, पण वॉकिंगसाठी पण येतात। इथे पूर्ण रेसिडेन्स आहे ना, रेसिडेन्सवाले येत असतील। आता बघा पनवेल खोपोलीसाठी 36 किलोमीटर आहे, गोव्यासाठी आणि ह्याच्यासाठी आहे ना इथून खालून आपल्याला डायव्हर्शन घ्यावं लागतं, म्हणजे तुम्हाला पूर्ण एन्जॉय करायला भेटणार नाही। युजली जर तुम्ही गोव्याला चालले असतील तर इथे ओल्ड गोवा हायवेनी, नाहीतर पुणे विणे आपण डायरेक्ट स्ट्रेट आहे, काही इश्यू नाही। आपण फास्ट लेनमध्ये शिफ्ट करूया। ओके, बघा किती ट्रकची ट्रॅफिक, बघा किती आहे, आरामात चालवायचं इथे। मराठीमध्ये ब्लॉग करायला खूप मजा येते। लास्ट मला पण आठवत नाही मी कधी केलेलं मराठी ब्लॉग, खूप वर्ष आधी केलेलं वाटतं मला, कोविडच्या टायमाला, जस्ट कोविड नंतर मी स्टार्ट केलेलं असं वाटतंय मला, आठवत नाही एवढं। पण आता आजच्या दिवशी कसं आहे की भाई आपल्याला ट्रॅव्हलिंग आता परत स्टार्ट करायचं आहे 2024ला। 23 आपल्या लाईफमधला म्हणजे खूप रोलर कोस्टर राईडसारखा होता 23,
24 पण तसंच स्टार्ट झालेलं जानेवारीमध्ये. खूप म्हणजे प्रॉब्लेम होतं, म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम मी सांगू शकतो तुम्हाला, म्हणजे एमर्जन्सी अँड ऑल सगळं झालं. आता ते थोडंफार सॉर्ट आउट करून आता परत आपण ट्रॅकमध्ये येतो आहे आणि फुल कॉन्सन्ट्रेट आपलं यूट्यूबवरती आहे, कॉन्टेंट क्रिएशनवरती आणि ट्रॅव्हलिंग सगळं आपण करणार आहे. तर स्टे ट्यून, आणि तुम्ही सपोर्ट जर केलं तर आपण नक्कीच काहीतरी मोठं करू. तर जस्ट तुमचा सपोर्ट गरज आहे आपल्याला. त्यासाठी तुम्ही जर नवीन असणार आपल्या चॅनलमध्ये, पहिल्यांदा तुम्ही हा चॅनल व्हिजिट केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपण असेच कॉन्टेंट आणतो आणि शॉर्ट्स पण आपण खूप टाकतो, ट्रॅव्हलिंग रिलेटेड आणि मोटरसायकल रिलेटेड, आणि काय ह्युमर शॉर्ट्स पण असतात कॉमेडीसारखे. तर नक्कीच तुम्ही एन्जॉय करणार. लोणावळ्याला व्हिजिट करण्यासारखा खूप काही गोष्ट आहे, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा एकदा. वॅक्स म्युझियम तर खूप फेमस आहे इथे. आणि काय बाकी तर तुम्हाला जर रिसॉर्ट जायचं असेल तर रिसॉर्ट तर चिकार रिसॉर्ट इथे भरलेले आहेत. रिसॉर्ट, फार्म हाऊस, विला, जे पाहिजे ते, पैसे असायला पाहिजे तुमच्याकडे. जर तुम्हाला वॉटर पार्कसुद्धा जायचं असेल ना, ते पण आहे इथे, ॲक्वा इमॅजिका अँड ऑल, खोपोली साईडला आहे. तुम्ही तिथे पण चेकआउट करू शकता. तर मित्रांनो, ही वाली जे टर्न आहे, हे टर्न तुम्हाला मारायचं आहे एकविरा देवीसाठी. आणि इथे तुम्हाला रिक्षा सगळं भेटेल, तर रिक्षाने तुम्ही जाऊ शकता. आणि रिक्षानेच जावं लागेल, चालत म्हणजे हालत खराब होईल तुमची. तर आपल्या लोणावळा स्टेशनपासून इथपर्यंत, हा एंट्रन्सपर्यंत तुम्हाला रिक्षामध्ये यावं लागेल. परत इथून एक दुसरं रिक्षा पकडून तुम्हाला मंदिरात जावं लागेल. तर 2 रिक्षा तुम्हाला करावं लागतं. मंदिराला पण 2 एंट्रन्स आहे, एक पार्किंग आहे, पार्किंग म्हणजे वरचं आहे, आणि एक खालचं आहे. खाली नॉर्मली रिक्षावाले सोडतात, त्याचं म्हणजे जे भाडं आहे ते कमी आहे, आणि वरती जर सोडलं तर ते थोडं जास्त तुम्हाला पडेल. ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण की वरती कसं आहे, तुम्हाला आहे ना कितीतरी पाया जे असतात ना ते कमी होऊन जातं, तर तुम्ही आरामात पोचवू शकता. ज्यांना जमत नाही पाया चढायला, सिनियर सिटीजन आहे, वयस्कर लोक आहेत, त्यांच्यासाठी बेसिकली ते लोक आहे ना पार्किंगपासून गेले ना तर बेटर आहे. बाकी तुमची मर्जी आहे. आता इथून थोडंफार लांब आहे, ऑलमोस्ट आपण पोचायला आलो आहे. त्या कमानीपासनं मला वाटतं 1 किलोमीटर पण नसणार, जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगतो आहे. आणि हे कसं आहे, लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलेलो इथे कॉन्क्रीटच्या रोडचं काम चालू होता, आता ऑलमोस्ट कंप्लीट झालं आहे असं दिसून येतं आहे. बघू. आता इथे तुम्हाला रिक्षावाले आहेत ना पुढे सोडणार आहे, आणि जर तुम्हाला पार्किंगचं हे करायचं असेल तर तुम्हाला वरती जावं लागणार. तर आता आपण वरती जाणार आहे. हे बघा, खाली पण सोडतात लोक, आणि तुम्हाला जर पार्किंग करायचं असेल तर वरती जायचं, इथे खाली पण सोडणार तुम्हाला. ठीक आहे, हा छोटासा घाट आहे इथे. तर मित्रांनो, पार्किंग फुल होता म्हणून आपण बाहेर लावलं, तर बहुतेक तर त्याच्यासाठी पैसे नाही घेणार. युजली जर तुम्हाला आतमध्ये पार्किंग लावायचं असेल तर मोस्टली तुम्हाला 40 रुपये काहीतरी घेतात लोक. आता बघा, तुम्ही जे खाली येणार ना, खालीतनं येताना हा सीडीनी तुम्हाला वरती यावं लागेल, हा पायाने तुम्हाला वरती यावं लागेल, आणि इथून आता आपल्याला वरती निघायचं आहे मंदिरासाठी. तर गर्दी तर खूप दिसते युजली, आणि कसं आहे वीकेंड आहे ना, तर वीकेंडमध्ये तुम्हाला गर्दी नक्कीच भेटेल. तर सौम्या बघा, सौम्या पण येते मस्तपैकी. मेन काय, आज आपण आहे ना टॉप बॉक्स नाही आणलं आहे, तर टॉप बॉक्समध्ये नाही तर युजली आम्ही हेल्मेट ठेवतो, पण हेल्मेट आज आपल्याला हातात घेऊन चालावं लागेल.
मित्रांनो, आता आपण आलो आहोत एकविरा देवी मंदिराच्या इथे एंट्रन्सला आलो आहेत आणि वरती म्हणजे चढायला जर तुम्ही नेहमीचा म्हणजे तुमचा ट्रेकिंग विकिंगचा काय गोष्टी नसेल तर तुम्ही थकावट तर होणारच. आता थंडी आहे तरीसुद्धा गरमीमध्ये तर अजून हालत खराब होईल. आता हे बघा, इथे कार्ला केव्स आहे, हा पूर्ण कार्ला केव्स आहे. आणि तुम्हाला रेट जर पाहिजे असेल तर रेट तर मी तुम्हाला आधीच दाखवलं आहे, 25 रुपये काहीतरी आहे. आपल्या इंडियन सिटिझनसाठी, फॉरेनर्ससाठी थोडं जास्त आहे. तर जास्त आपल्या इथे गर्दी नाही आहे, पहिली गोष्ट तर ते तर आरामात आपलं दर्शन होणार आहे. बाहेर तर गर्दी होती पण इथे गर्दी नाही मंदिराबाहेर. हे बघा, मंदिराचं दर्शन डायरेक्ट आपल्याला होतं आहे. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाही, तर आपण दर्शन घेतो, नंतर आपण बोलूया. दर्शन आपलं झालेलं आहे आणि आम्ही आता बाहेर जस्ट येऊन बसलो आहे इथे. आणि सौम्याचा एक्सपिरियन्स कसं आहे? खूप छान, शांतता वाटते, एकदम पीसफुल आहे. आणि लोक पण आहेत पण एवढी गर्दी नाही. म्हणजे जसं आम्हाला खाली वाटलेलं पार्किंग फुल आहे, टू व्हीलर आम्ही बाहेर लावलं, त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर एवढी पण म्हणजे गर्दी नव्हती. आणि तुम्हाला पूर्ण डिटेल मी सांगतो, एकदा बाहेर पडले की डिटेल सांगतो मी इथपर्यंत कसं पोचायचं म्हणून. जेव्हा लाईन असतं ना तर लाईनमध्ये आपल्याला इथून पूर्ण फिरून जावं लागतं. आता कसं आहे, डायरेक्ट झालं आहे ना, तसं डायरेक्ट होत नाही. आणि सीझन जर असेल ना नवरात्रीच्या टायमाला, नाही तर काय काय हे असतं म्हणजे ओकेशन्स असतात, तर ओकेशन्सच्या टायमाला बेकार गर्दी असते, मजबूत गर्दी असते इथे. आता सध्या तर गर्दी काय नाही, एकदम मस्त आहे. आता डायरेक्ट आपण बाहेर पडू. आणि दर्शन पण झालं आहे, ऑलमोस्ट 9:15 झालेत. बघा, 6 वाजता निघालेलो, 9:15 वाजता आपलं दर्शन झालं आहे. तर खूप वर्षापूर्वी आहे ना, कॉलेजच्या टायमाला आम्ही आलेलो तेव्हा पूर्ण फ्री होता हे. आता 25 रुपये घेतात हे लोक आतमध्ये, म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर. एंट्रन्स त्या साईडनी आहे आणि इथून पण जाऊ शकतात तुम्ही. आता आपण पार्किंगजवळ पोचलो आहे, दर्शन घेऊन आपण खाली आलो आहे. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला, 3 मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे, 2 रोडवे आणि 1 रेल्वे. सगळ्यात स्वस्त जे आहे ते रेल्वे. रेल्वेनी तुम्ही आरामात ट्रेननी येऊ शकता. तुम्हाला लोणावळ्याला उतरावं लागतं. लोणावळ्यानंतर तुम्हाला आहे ना पुण्यासाठी आहे ना लोकल ट्रेन पकडावं लागतं आणि मलवली स्टेशनला तुम्हाला उतरावं लागतं. त्यानंतर तिथून तुम्हाला रिक्षा पकडून इथे कमाळीजवळ सोडतात ते लोक. आणि तिथून अजून एक रिक्षा पकडून तुम्हाला एकतर पार्किंग नाही तर खालच्या बाजूला जे मेन एंट्रन्स आहे तिथपर्यंत सोडणार. दोघांचे रेट वेगवेगळे आहेत. खाली सोडलं तर स्वस्त आहे, वरती सोडलं तर थोडंफार महाग आहे. तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता. बाकी ते दोन मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे, ते दोन्ही रोड आहे. एक बाईकने तुम्ही येऊ शकता, नाहीतर कारनी येऊ शकता. कारनी आले तर तुम्हाला एक्सप्रेस हायवेने तुम्हाला डायरेक्ट यावं लागणार, ते चांगली गोष्ट आहे. डायरेक्ट तुम्हाला हे आहे. आणि बाईकने आलं तर आपलं नॉर्मल ओल्ड रोडनी तुम्हाला यावं लागेल. एंट्री बिंट्री काही नाही, तुम्ही देवळात आरामात आतमध्ये जाऊ शकता. गर्दी असेल तर तुम्हाला लाईनमध्ये थांबावं लागणार. दुसरी गोष्ट, कार्ला केव्हमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तिकीट काढावं लागणार. आशा करतो तुम्हाला हा जे ब्लॉग आहे छोटासा, जे मराठी ब्लॉग मी बनवायचं प्रयत्न केले, जर तुम्हाला आवडलं आहे तर तुम्हाला माहिती आहे काय ड्रिल आहे. लाईक, शेअर आणि कमेंट करा. नवीन असणार ह्या चॅनलमध्ये तर नक्कीच सबस्क्राईब करून जावं, कारण की आपण असेच कॉन्टेंट टाकत असतो. ट्रॅव्हल कॉन्टेंट टाकतो आणि ह्युमर कॉमेडीसारखे कॉन्टेंट्स पण टाकतो. तर डू सबस्क्राईब. आणि त्यापर्यंत स्टे सेफ. बाय.